क्लास 7चा हिस्ट्री चॅप्टर 1 बघतोय. ट्रेसिंग थ्रू द सो ट्रेसिंग चेंजेस थ्रू द 1000 इयर्स. तर आपण बघितलं की हा चॅप्टर थोडासा जो आहे तो टफ आहे आणि पटकन लक्षात ठेवायला पण म्हणजे त्याचे पॉईंट्स जे आहेत ना ते एवढे हे नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला काय, जेवढे आपण MCQ सॉल्व करू तेवढे त्याचे पॉईंट्स लक्षात ठेवायला आपल्याला इझी पडेल. सो आता आपण त्याचे MCQ बघणार आहोत. हू वॉज अल इद्रसी. सो अल इद्रसी फर्स्ट ह्याच्यावरतीच आहे. अल इद्रसी कोण होता? कार्टोग्राफर. अँड हू इज कार्टोग्राफर? द वन हू मेक्स द मॅप्स. हू इज कार्टोग्राफर? सो आत्ताच आपण डिस्कस केलं, अ पर्सन हू मेक्स द मॅप इज अ कार्टोग्राफर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय आर्काइव्ज. सो आर्काइव्ज काय आहे की प्लेसेस वेअर मॅन्युस्क्रिप्ट्स वेअर कलेक्टेड. सो आपण ह्याला टिक करणार. फर्स्ट ऑप्शन आहे आर्काइव्ज मीन्स प्लेसेस वेअर मॅन्युस्क्रिप्ट्स और डॉक्युमेंट्स आर कलेक्टेड. हू यूज द टर्म हिंदुस्तान इन द 13th century. मग वेगवेगळ्या आपल्याला दिले. 13th centuryमध्ये कोण होतं? मिनहाज ई सिराज होतं. 14th centuryमध्ये हिंद हा शब्द खुसरोने यूज केला होता, जो पोएट होता. 16th centuryमध्ये बाबरने यूज केला होता. सो आता आपल्याला आन्सर आहे 13th century तर मिनहाज ई सिराज. मिनहाज ई सिराज. Going next, what were the new crops and beverages that arrived in India subcontinent in the medieval period. मग ते आपण बघितलं होतं, पोटॅटो होतं, कॉर्न होतं, कॉफी होतं. सो इथे आन्सर येणार आहे ऑल ऑफ दिस. सो नेक्स्ट आन्सर आहे, नेम द न्यू रिलिजन इन द मेडिवल एज. आता इथे हिंदुइझम, सिखिझम, इस्लाम अँड ख्रिश्चनिटी दिलं आहे. आउट ऑफ विच की हिंदुइझम आहे तो नेहमीच एक्झिस्टिंग होता. सो इथे नवीन काय आलेला आहे? रिलिजन इस्लाम. सो इथे आन्सर आहे इस्लाम. नेक्स्ट आहे, वाय वेअर ओनली ब्राह्मण्स डॉमिनेटेड इन द सोसायटी ड्युरिंग द मेडिवल पिरियड. सो ह्याचा आन्सर आहे दे वाय ओनली ब्राह्मण्स डॉमिनेटेड इन द सोसायटी ड्युरिंग द मेडिवल पिरियड, बिकॉज दे न्यू संस्कृत. आणि मग नुसतं संस्कृत माहिती असल्यामुळे का बरं ते प्रोफिशियंट झाले? कारण तेव्हाचं जे लिटरेचर होतं, जे वैदिक ग्रंथ होते किंवा तेव्हाचे जे रिच्युअल्स केले जायचे ते मेनली सगळे संस्कृतमध्ये होते. सो दॅट इज द रिझन ब्राह्मण्स डॉमिनेटेड इन द सोसायटी. नेक्स्ट, द रेकॉर्ड्स रिटन इन द प्रेज ऑफ रूलर्स. सो हे आपण लास्ट इयर पण बघितलेलं होतं. द रेकॉर्ड्स रिटन इन द प्रेज ऑफ द रूलर्स वेअर कॉल्ड ॲज अ प्रशस्ती. सो ह्याचा आन्सर आहे प्रशस्ती. नेक्स्ट इज, who divided the Indian history in 3 periods? Hindu, Muslim and okay. So who divided the history in 3 periods? Hindu, Muslim and British. The British historian. पण हे करेक्ट होतं का डिव्हिजन? नाही. दिस डिव्हिजन वॉज इनकरेक्ट. कारण हे फक्त रिलिजन किंवा कंट्री कुठली आहे हे कळतं, ह्याच्यामध्ये सोशल, पॉलिटिकल, कल्चरल, इकॉनॉमिक आस्पेक्ट्स येत नाही. सो हू वॉज कन्सिडर अ फॉरेनर इन द पास्ट. मग आपण ह्याचं आन्सर बघितलं होतं की the person who was not part of the village or part of the society or part of that culture, a person who came from outside in that particular village is called as a foreigner. आता आपण बघूया वन वर्ड आन्सर. द स्टडी ऑफ द पास्ट इज कॉल्ड ॲज अ. सो द स्टडी ऑफ द पास्ट इज कॉल्ड ॲज अ हिस्ट्री. आन्सर इज हिस्ट्री. सो when did Islam reach in India? So Islam reached in India in the 7th century. Name the holy book of the Muslims is Quran. 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 So name the two groups of Muslims. So two groups of Muslims are Shia, Shia, and Sunni, Sunni. So ह्याचा आन्सर आहे शिया अँड सुन्नी. कंट्री खलीफा. द टर्म्स यूज फॉर द लीडर्स ऑफ मुस्लिम कम्युनिटी इन अरब कंट्री इज कॉल्ड ॲज अ खलीफा. KHALIF. खलीफा किंवा खलीफाज. ओके. ह्याच्यामध्ये हाऊ मेनी पार्ट्स ऑफ into how many parts the Indian history was divided by Indian history. तर हा म्हणजे जिकडे हंटर गॅदर वगैरे तो जो पिरियड होता तो एन्शंट पिरियड. त्याच्यानंतर ओके मेडिव्हियल. सो MEDIEVAL मेडिव्हियल पिरियड.
आणि त्याच्यानंतर मॉडर्न. नेक्स्ट आन्सर, सो ॲन्शंट, मेडिव्हल अँड मॉडर्न हे 3 पिरियडमध्ये इंडियन हिस्टोरियन्स जे आहेत ते हिस्ट्री लक्षात घेतात. वेअर ॲज ब्रिटिशर्स डिवायडेड इट इन टू 3 पिरियड्स, 3 रिलिजन्स विच वर हिंदू और हिंदुइझम, इस्लाम अँड ब्रिटिश. सो टर्म यूज फॉर अ स्ट्रेंजर इज फॉरेनर. फॉरेनरचं इथे या हिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये स्पेलिंग्ज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. त्यामुळे जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, सगळे स्पेलिंग्स पाठ केलं की आपल्याला आन्सर्स लक्षात ठेवायला पण धडा सोपा होतो आणि आन्सर्स पण पटापट देता येतात. द पीपल हू यूज टू कॉपी मॅन्युस्क्रिप्ट्स वर कॉल्ड ॲज अ scribes or secretaries, but the perfect word is scribes. So next is an influential wealthy individual who support another person was known as patron. So the answer here is patron. Okay, आता आपण नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन आहे, अ पर्सन who मेक्स मॅप इज कॉल्ड कार्टोग्राफर. याचा आन्सर आहे कार्टोग्राफर. सो प्लेस वेअर डॉक्युमेंट्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स आर स्टोर इज कॉल्ड ॲज अ आर्काइव्ह. काही क्वेश्चन्स रिपीटेड आहेत, पण आपण जेवढं ह्याचं रिपिटेशन करू तेवढं हे जे कन्सेप्ट आहेत ते आपल्या लक्षात राहणार आहेत, म्हणून आपण हे MCQ क्वेश्चन सॉल्व करतो. Okay, so refers to the environment of a region and social economic lifestyle of resident is habitat. Next is a city dweller might have regarded forest dweller as, so काय होतं त्याचं, foreigner. FOREIGNER, फॉरेनर. नेक्स्ट आहे की डॅश वॉज अ 14th century chronicler. सो 14th century chronicler एक्झॅक्टली नाही सांगता येणार. ओके, सो इथे एक्झॅक्ट 14th century chroniclerमध्ये एक्झॅक्ट आन्सर असं नाही आहे, पण अमीर खुसरो जो होता तो पोएट होता. सो आपण इथे अमीर खुसरो जो 14th century होता त्याचं नाव लिहू शकतो, अमीर खुसरो. नेक्स्ट इज, सो अरब जिओग्राफर ज्याने सगळ्यात पहिले मॅप बनवला होता त्याचं नाव होतं अल इद्रिसी. इद्रिसी ALIDRISI. अल इद्रिसी वॉज अ अरब जिओग्राफर. ओके, सो मिनाज ए सिराज वॉज अ क्रॉनिकलर होता. मिनाज ए सिराज 13th century मधला क्रॉनिकलर. CHRONICLER क्रॉनिकलर. डॅश वॉज अ 14th century पोएट. अगेन इथे आन्सर येणार अमीर खुसरो, जे आपण मगाशी पण बघितलं. द टर्म डॅश टुडे वी अंडरस्टँड इट ॲज इंडिया, द मॉडर्न नेशन स्टेट. सो टर्म हिंदुस्तान is modern day India. In the medieval period, a dash was any stranger who was not part of the society or culture. हे आता आपण बऱ्याच वेळा बघितलंय, फॉरेनर. So in medieval period, any person who was stranger, not part of the society, not part of the culture, not part of the village was called as a foreigner. When there was no printing press, dash copied manuscripts by hand. So who copied? Scribes. Scribes used to copy manuscripts by hand. डॅश मीन्स द सन ऑफ अ रूलर. सो सन ऑफ अ रूलर आहे राजपुत्रा. आणि राजपुत्रावरून नेम डिराईव्ह झालं होतं राजपूत. डॅश इज अन असेंब्ली ऑफ एल्डर्स हू फ्रेम्ड रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द विलेजेस. सो ह्याचा आन्सर आहे जाती पंचायत. So, Jati Panchayat is an assembly of elders who framed rules and regulation for the villages, but to be precise for the particular jatis. The
द मुघल एम्पायर डिक्लाइंड इन द 18th सेंचुरी. आता हे टू मच इन द डिटेल्स आहे, एवढ्या डिटेलमध्ये कदाचित विचारणार पण नाहीत, पण द मुघल एम्पायर डिक्लाइन इन द 18th सेंचुरी. लविंग अ पर्सनल ड्युटी, हे ड्युटी चुकून झाले, इथे डी पाहिजे. विदाउट द एड ऑफ प्रिस्ट ऑर इलॅबोरेट रिच्युअल्स इज कॉल्ड ॲज अ भक्ती. सो या ह्याच्यामध्ये या कालखंडामध्ये भक्ती डेव्हलप झाली होती, भक्तिपंथ असं म्हटलं जातं. सो लविंग अ पर्सनल डिटी विदाउट द एड ऑफ प्रिस्ट और इलॅबोरेट रिच्युअल इज कॉल्ड ॲज अ भक्ती. मर्चंट्स अँड मायग्रंट्स फर्स्ट ब्रॉट द टीचिंग ऑफ द होली कुरान टू इंडिया इन द 7th सेंचुरी. म्हणजे 7th सेंचुरीपासून इंडियामध्ये इस्लाम याला सुरुवात झाला. मुस्लिम रिगार्ड्स द डॅश ॲज देअर होली बुक, सो कुरान ॲज देअर होली बुक. डॅश कॅरीज विथ अ सेन्स ऑफ मटेरियल प्रोग्रेस अँड इंटेलेक्च्युअल ॲडव्हान्स. ओके, सो हे आपण बघितलं होतं की मॉडर्निटी म्हणजे मॉडर्न इरा म्हणजे काय की कॅरीज अ सेन्स ऑफ मटेरियल प्रोग्रेस अँड इंटेलेक्च्युअल ॲडव्हान्समेंट. सो इट इज आन्सर इज मॉडर्निटी. Collective belief in a supernatural agencies. Collective belief in a supernatural agency is called as a religion. It is called as a religion. Okay. Next, history. हे जाऊ दे, हे आन्सर केवढं नाही. बाबर यूज द टर्म हिंदुस्तान इन what sense? So he had used the term Hindustan in, so Babur had used it in a geographical sense in 16th century. In the past, foreigner meant one who was not an Indian, one who was not part of specific social unit like village or city. So one who was not an Indian हे आपण आत्ताच्या सेन्समध्ये आहे, तर इथे आन्सर येणार की त्या विलेज किंवा सिटीचा पार्ट नसेल तो फॉरेनर आहे. Which of the following is the holy book of Islam religion? So answer is Quran. The term Rajputra is derived from which? So from Rajputra the term came Rajputs, which were Kshatriya people. What are the divisions in Islam religion? So Sunni and Shia. Both are answer A and B. Ziauddin Barani wrote his chronicle. सो ह्याचा आन्सर आहे 1356, बट आय डोंट थिंक की एवढं पण डिटेलमध्ये ऑलरेडी, कारण हा चॅप्टर लक्षात ठेवायला कठीण आहे. सो लेट इट गो. अकॉर्डिंग टू संस्कृत प्रशस्ती, द ईस्टर्न लिमिट ऑफ गयाजुद्दीन बल्बरियन द एम्पायर वॉज. सो ईस्टर्नला बेंगॉल येणार आणि ओल्ड नेम ऑफ बेंगॉल गरुडा होतं. which was considered as elite class language. So answer is Sanskrit. Next, the person belonging to another countries. हे आपण क्वेश्चन्स रिपीट होतात, पण जसं आपण म्हटलं की जेवढं रिपिटेशन होईल, कारण ही डायरेक्टली लक्षात ठेवायला कठीण आहे. सो वी आर फॉलोइंग द रिपिटेशन ऑफ क्वेश्चन आन्सर अगेन अँड अगेन. सो द पर्सन belonging to another country is a foreigner. The word medieval means middle age. इंडियाची हिस्ट्री कशी त्यांनी डिवाइड केली आहे, अँशंट एज, मिडल एज अँड द मॉडर्न एज. द प्लेस वेअर डॉक्युमेंट्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स आर केप्ट इज आर्काइव्स. अ पर्सन हू कॉपीज द मॅन्युस्क्रिप्ट इज स्क्राइब. अ पर्सन हू मेक्स मॅप्स इज कार्टोग्राफर. अ क्लीन हँडरायटिंग. आता हे जे आपल्याला त्यांनी 2 इमेजेस दाखवलेत, तर त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला त्यांनी क्लीन हँडरायटिंग दाखवले, तर हे जरा टू मच डिटेल आहे, एवढे येणार पण नाही, बट वी विल जस्ट रिमेंबर. अ क्लीन हँडरायटिंग इज नास्तलिक. मग वी कॅन रिमेंबर ॲज क्लीनला एनने एंड होतं आणि एनने नास्तलिक सुरू होतं. क्लीन हँडरायटिंग इज नास्तलिक अँड डिफिकल्ट टू रीड इज शिकास्ती. सो हे 2 हँडरायटिंगचे त्यांनी इमेजेस दाखवलेत बुकमध्ये. सो डिफिकल्ट हँडरायटिंग इज शिकास्ती. इन पर्शियन अ फॉरेनर इज कॉल्ड ॲज अ अजनबी. इन हिंदी फॉरेनर इज कॉल्ड ॲज अ परदेसी. द लेजिटिमेट लीडर ऑफ अ मुस्लिम कम्युनिटी इज खलिफा. खिलाफत वेगळे, खिलाफती मुवमेंट होती. द हेड ऑर चीफ हू गव्हर्न्स अ विलेज इज चिफ्टन. स्पेलिंग लक्षात घ्या, चिफ्टन.
द सायन्स ऑफ मेकिंग मॅप्स इज अगेन कार्टोग्राफी. हे रिपिटेशन आहे. डिव्हिजन ऑफ पिरियड ऑफ 1000 इयर्स इंटू सेव्हरल सब पिरियड्स इज कॉल्ड एज अ पिरियडायझेशन. कारण पूर्ण 1000 इयर्समध्ये खूप बदल असायचे, त्यामुळे हिस्ट्रियन्स काय करणार की त्याला छोट्या छोट्या पिरियडमध्ये डिवाईड करून लर्न करण्याचा प्रयत्न करणार. त्याला म्हणतात पिरियडायझेशन. अँड अरब जिओग्राफर इन 12th century वॉज अल अद्रसी. द टर्म हिंदूज का द टर्म हिंदुस्तान इन द 16th century अकॉर्डिंग टू डॅश. मग 16th centuryमध्ये होता बाबर. सो द आन्सर इज बाबर. द फेमस 14th century पोएट, हे आपण बऱ्याच वेळा बघितलं. सो अमीर खुसरो आन्सर आहे. आता मी त्याचं स्पेलिंग लिहित नाही आहे. इन द पास्ट द सिटी ड्वेलर रिगार्डेड डॅश ॲज अ फॉरेनर. म्हणजे सिटी ड्वेलरसाठी फॉरेस्ट ड्वेलर कोण होता? फॉरेनर होता. सो आन्सर येणार फॉरेस्ट ड्वेलर. द पेपर वॉज मोर चिपर अँड इझिली अवेलेबल इन द 14th century पासून जो आहे तो पेपर जो आहे तो इझिली अवेलेबल झाला. डॅश वेअर कलेक्टेड बाय वेल्दी पीपल, रूलर्स, मोनास्ट्रीज अँड टेम्पल्स. तर ह्याचा आन्सर आहे मॅन्युस्क्रिप्ट्स. मॅन्युस्क्रिप्ट्स वेअर कलेक्टेड बाय द रूलर्स, इन्फ्लुएन्शियल पीपल, रूलर्स, मोनास्ट्रीज अँड टेम्पल्स. आता कुठले कुठले न्यू टेक्नॉलॉजीज. सो दिस इज इम्पॉर्टंट. दिस आन्सर ह्याचा आहे डॅश इन इरिगेशन. सो आन्सर आहे पर्शियन व्हील इन इरिगेशन. डॅश इन विविंग. सो स्पिनिंग व्हील इन विविंग. अँड फायर आर्म्स इन कॉम्बॅट. हे 3 मेन इनोव्हेशन होते किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होते मिडिवल रिजनमधले. परत पर्शियन व्हील इन इरिगेशन, स्पिनिंग व्हील इन विविंग अँड फायर आर्म्स इन कॉम्बॅट. त्याच्यानंतर या कालखंडामध्ये बरेचसे नवीन फूड्स जे आहेत ते इंट्रोड्यूस झाले किंवा फूड्स. ओके. सो आन्सर आहे ह्याचं 5 फूड होते. 5 टाईपचे फूड होते. कॉफी, टी, पोटॅटो, चिलीज and corn. So new foods and beverages were found as coffee, tea, potato, chilies and corn. So group of warriors. Okay, so a group of warriors, rulers who belonged to a high caste, they were called as a Kshatriya. A caste of scribes and secretaries is Kayastha. द असेंब्ली ऑफ एल्डर्स हू फ्रेम रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ जाती. हे आता आपण बऱ्याच वेळा म्हटलं की जाती पंचायत याचा आन्सर आहे. आता द राईट द ओल्ड नेम ऑफ प्लेसेस. आता हे जे आहे ना हे टू मच इन डिटेल्स आहे. इट माइट नॉट कम, पण तरी पण आपण ह्याचे आन्सर्स बघणार आहोत. सो बेंगॉलला गौडा म्हणायचे. बेंगॉलचं ओल्ड नाम आहे. लास्ट टाइम मी आय थिंक गरुडा बोलले चुकून. इट्स नॉट गरुडा, इट इज गौडा. सो इट इज बेंगॉलचं ओल्ड नाम आहे गौडा. गझनीचं ओल्ड नाम आहे गजना. हे फक्त ऐकून ठेवा. इट इज टू मच इन डिटेल्स आहे, हे काय एवढं येणार नाही. साऊथ इंडियाला म्हणायचे द्रविडा. द्रविडा वॉज साऊथ. सो कनौजला पहिलेचं स्पेलिंग इट वॉज स्पेल्ड ॲज अ कनौज. KANAUJ. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नेम्स ऑफ द लँग्वेजेस इन डिफरंट रिजन्स अकॉर्डिंग टू अमीर खुसरो. हे सुद्धा टू मच डिटेल्स आहे, कदाचित एवढ्या डिटेल्समध्ये येणार नाही, पण तरी पण आपण याचे आन्सर्स बघूया. सो साऊदर्न कर्नाटकामध्ये लँग्वेज होती द्वार समुद्री वॉज अ लँग्वेज इन साऊदर्न कर्नाटका. द्वार समुद्री. आंध्र प्रदेशामध्ये लँग्वेज होती तेलंगाणी. गुजरातमध्ये होती गुजरी. तमिळनाडूमध्ये होती माबरी वॉज इन तमिळनाडू. त्याच्यानंतर बेंगॉलमधली लँग्वेज होती
हा जो बेंगॉलचा क्वेश्चन आहे तो कदाचित विचारला जाईल, तो काही पेपर्समध्ये विचारला गेलेला आहे. बेंगॉलची लँग्वेज होती गौरी. वेस्टर्न यूपीची लँग्वेज होती अवधी. आणि इन एरियाज अराउंड दिल्ली, पूर्ण दिल्लीमध्ये जी लँग्वेज होती त्याला म्हणायचे हिंदवी. आणि इन्फ्लुएन्शियल पीपलची किंवा आता इथे नाही आहे पण इन्फ्लुएन्शियल पीपलची किंवा ब्राह्मण्सची लँग्वेज होती संस्कृत. आहेच नेक्स्ट क्वेश्चन. द कॉमन पीपल डिड नॉट नो दिस लँग्वेज, ओनली ब्राह्मण्स डिड, सो इट वॉज संस्कृत. एम्पायर कवरिंग वास्ट एरियाज. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे थोडं कन्फ्युजिंग आन्सर आहे. ह्याला आपण किंगडम पण म्हणू शकतो किंवा जर आपण ह्याच्यात बघितलं तर जो गियासुद्दीन बाल्बन होता, दिल्लीचा सुलतान, त्याचं जे एम्पायर होतं तो कवरिंग वास्ट एरियाज होता. तो मग आपण दिल्ली सल्तनत असं पण इथे लिहू शकतो. नेक्स्ट आन्सर आहे पर्सनल डिवोशन टू वन्स ओन गॉड. सो पर्सनल डिवोशन टू वन्स ओन गॉड इज कॉल्ड ॲज अ भक्ती. An influential wealthy person who supports another person is called as a patron. सो अगेन इथे बऱ्याचशा क्वेश्चनचं रिपिटेशन आहे, पण तरी पण जेवढं रिपिटेशन आपण या धड्याचं करू तसंच आपल्याला हा धडा लक्षात राहणार आहे, कारण थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पटकन हे लक्षात राहण्यासारखा धडा नाही. सो डॅश अँड डॅश फर्स्ट ब्रॉड द टीचिंग ऑफ होली कुरान to India in the 7th century. So the merchants and the migrants जे इकडे तिकडे फिरायचे त्यांच्यामुळे आलं. सो द आन्सर इज मर्चंट्स अँड मायग्रंट्स हे ह्याचं आन्सर आहे. नेक्स्ट इज इन द मिडल ऑफ द 19th century the British historians divided the history of India into 3 periods. So Hinduism, Islam and British हे याचा आन्सर आहे. हिंदुइझम, इस्लाम अँड ब्रिटिश. द डॅश अँड डॅश एबल टू बिल्ड अन एम्पायर दॅट वॉज पॅन रिजनल. आता ह्यानी इथे 2च ऑप्शन दिलेले आहेत, पण ह्याचा आन्सरमध्ये चार घराणी आहेत जे पॅन रिजनल होते. ते होते चोलाज, दॅन खलजीज, त्याच्यानंतर तुगलक्स अँड मुघल्स. सो हे जे 4 घराणे आहेत त्यांनी आपलं पॅन रिजनल एम्पायर स्थापन केलं होतं. तर अशा प्रकारे आपण या धड्याचे मोस्ट ऑफ द जे MCQs आहेत ते बघितलेले आहेत. बाकीचे आपण आता धड्याखालचे क्वेश्चन आन्सर किंवा पूर्ण धडा जो आहे तो शॉर्ट नोट्समध्ये आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. थँक्यू एव्हरीवन. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुमच्या अभ्यासात तुम्हाला हेल्प होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.